विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन ज्युनियर कॉलेज शिरवळ यांच्यातर्फे तुमचं सर्वांचं स्वागत आहे. MHT CET क्रॅश कोर्स आपण सुरू केलेला होता. आपण सिम्प्लिफाईड केमिस्ट्री यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यापुढे MHT CET क्रॅश कोर्सचा अभ्यासक्रम व्हिडिओ लेसन्सच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सिम्प्लिफाईड केमिस्ट्री यूट्यूब चॅनलवरती. आज जो टॉपिक आपण सुरू करणार आहोत तो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्रीमधील हा टॉपिक असून CET एक्झाममध्ये या टॉपिकमध्ये आपल्याला प्रामुख्याने प्रॉब्लेम्स विचारले जातात. या लेसनमध्ये आपण प्रामुख्याने इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची CETच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणारी थेअरी, त्या थेअरीवरती आधारित असणारे MCQ प्रश्न, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले, त्या फॉर्म्युलेवरती आधारित असणारे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आज आपण पाहणार आहोत. तर आपण थेअरीमध्ये शिकलेलो आहोत व्हॉट इज इलेक्ट्रोकेमिस्ट्री. सो इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज द स्टडी ऑफ प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम एनर्जी रिलीज्ड during the spontaneous chemical reactions. Also in electrochemistry, the electricity is used or electric energy is used to bring about some non-spontaneous chemical reactions. तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री काय आहे? तर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये प्रामुख्यानं काही केमिकल रिॲक्शनच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासंदर्भात अभ्यास केला जातो किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर करून काही केमिकल रिॲक्शन्स कॅरी आउट केल्या जातात. याला म्हणतो आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी अँड केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हे कन्व्हर्जन कशा पद्धतीनं होत असतं या संदर्भात प्रामुख्यानं अभ्यास केला जातो. आता आपण इलेक्ट्रिसिटी म्हटलं की त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आले आणि इलेक्ट्रॉन्स केमिस्ट्रीमध्ये जे जनरेट होतात किंवा वापरले जातात त्या केमिकल रिॲक्शन्सला आपण म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन. आपला पहिला पॉइंट आहे व्हॉट इज रेडॉक्स रिॲक्शन. सो केमिकल रिॲक्शन्स इन विच इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट बाय वन सबस्टन्स अँड these electrons are gained by another substance simultaneously. Such chemical reactions are called as redox reactions. तर redox reaction मध्ये काही केमिकल सबस्टन्सेस हे इलेक्ट्रॉन देतात आणि ते इलेक्ट्रॉन काही सबस्टन्सेस घेत असतात. हे इलेक्ट्रॉन देण्याची आणि घेण्याची जी प्रोसेस आहे ही सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेस होत असते आणि म्हणून अशा केमिकल रिॲक्शन्समध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि म्हणून इथं इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते. तर redox reactions are the main basis of the generation of electricity in the chemical reactions, during the chemical reactions. आपण एक एक्झाम्पल बघूया redox reactionचं. Here stannous chloride is reacted with FeCl3 ferric chloride. It gives stannous tetrachloride plus ferrous chloride. आता या केमिकल रिॲक्शनमध्ये जर आपण पाहिलं, हा जो SN आहे त्याचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो +2 आहे, कारण क्लोरीनचा एका -1 असतो, 2 क्लोरीन आहेत, -2 झाले आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी SNचा +2 असणार आहे. त्याचप्रमाणे क्लोरीन इथे 3 आहेत, 3 क्लोरीनचा मिळून -3 होतो, एका Feला +3 असणार आहे. त्यामुळे Feचं ऑक्सिडेशन स्टेट FeCl3 मध्ये +3 आहे. प्रोडक्ट साईडला जर आपण पाहिलं SnCl4 तयार झालेला आहे, इथं SNचा ऑक्सिडेशन नंबर +4 असणार आहे आणि FeCl2 तयार होतो. इकडे 2 क्लोरीन असल्यामुळे Feचा ऑक्सिडेशन नंबर असणार इथे +2. आपण जर या केमिकल रिॲक्शनमध्ये पाहिलं तर रिॲक्टंट साईडला जो SnCl2 मधला SN आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर +2 आहे, पण तो प्रॉडक्ट साईडला काय होतो +4 होतो. म्हणजे इथं ऑक्सिडेशन नंबर काय झाला, इन्क्रीज झाला आणि Feचा जो ऑक्सिडेशन नंबर रिॲक्टंट साईडला आहे तो +3 आहे आणि तो ऑक्सिडेशन नंबर प्रॉडक्ट साईडला
+2 झाला म्हणजे तो डिक्रीज झाला. So in this chemical reaction, oxidation number of Sn increases and oxidation number of Fe decreases. So increase in oxidation number means here loss of electrons. The oxidation number is increased by the loss of electrons, and decrease in oxidation number is nothing but the gain of electrons. So here some species undergoes ऑक्सिडेशन अँड सम स्पेसिस अंडरगोज रिडक्शन. ते आपण पाहूया कोणाचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं. या केमिकल रिॲक्शन मध्ये जर आपण पाहिलं रेडॉक्स रिॲक्शन मध्ये, तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ Sn इंक्रीजेस फ्रॉम +2 टू +4. ऑक्सिडेशन नंबर ऑफ आयर्न Fe डिक्रीजेस फ्रॉम +3 टू +2. याच्यामध्ये SnCl2चं ऑक्सिडेशन झालंय, सो इट acts as the reducing agent. It is acting as a reducing agent. आणि FeCl चा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो डिक्रीज झालाय, सो इट इज ऍक्टिंग ॲज ए ऑक्सिडायझिंग एजंट. या केमिकल रिॲक्शन मध्ये Sn इलेक्ट्रॉन देतो आणि Fe इलेक्ट्रॉन घेतो, आणि म्हणून डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन जी असणार आहे ती फ्रॉम SnCl2 म्हणजेच Sn+2 टू Fe3+ असणार आहे. सो दिस केमिकल रिॲक्शन इन विच Sn loses electron, Fe gains electron, so loss of and gain of electron takes place simultaneously. So this is the redox reaction. तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये प्रामुख्याने ज्या केमिकल रिॲक्शन्सचा अभ्यास केला जातो तो वेगवेगळ्या रेडॉक्स रिॲक्शन्स असतात, आणि ह्या रेडॉक्स रिॲक्शन मधून आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा जनरेशन कशा पद्धतीनं होत असतं या संदर्भात प्रामुख्यानं स्टडी केला जातो. त्यानंतर पुढचा भाग जो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. यामध्ये काही कन्सेप्ट बघूया आपण. व्हॉट इज कंडक्टर? कंडक्टर इज एनी सबस्टन्स विच कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. कोणतंही सबस्टन्स किंवा मटेरियल हे इलेक्ट्रिसिटी जर कंडक्ट करत असेल त्याला आपण म्हणतो कंडक्टर. कंडक्टरचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामधला पहिला आहे मेटॅलिक कंडक्टर. द कंडक्टर विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. व्हेरी इम्पॉर्टंट. द कंडक्टर or material which conduct electricity by transfer of electron, that is the free electrons, are called as metallic conductors. Then second is the electrolytic conductor. These are also conductors which conduct electricity or which conduct the electric current by the mobility of positive and negative ions. इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असतात, आणि जो आपण इलेक्ट्रिक करंट अप्लाय करतो त्यावेळेस हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स हे अपोजिटली पोटेन्शियल असणाऱ्या इलेक्ट्रोडकडे मायग्रेट होत असतात, आणि त्यामुळे त्या सोल्युशनमधून इलेक्ट्रिसिटी पास होत असते. अशा कंडक्टरला आपण म्हणतो इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर. त्यानंतर नॉन इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोलाइट अशा दोन प्रकारे केमिकल सबस्टन्सेसचं क्लासिफिकेशन इलेक्ट्रिकली केलं जातं. त्यामध्ये नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, तर काही कंपाऊंडची सोल्युशन्स आपण पाण्यामध्ये तयार करतो त्याला आपण ॲक्वियस सोल्युशन म्हणतो, आणि त्या ॲक्वियस सोल्युशनची जी कंडक्टिव्हिटी चेक केल्यानंतर त्याची कंडक्टिव्हिटी जर आपल्याला वॉटर इतकीच मिळाली तर अशा सोल्युशनला म्हणतो आपण नॉन इलेक्ट्रोलाइट. द कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन्स ऑफ सबस्टन्सेस इज सेम ॲज टू वॉटर, देन सच सबस्टन्सेस आर नोन ॲज नॉन इलेक्ट्रोलाइट. त्याला आपण नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणतो. प्रामुख्याने ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत हे सगळे नॉन इलेक्ट्रोलाइट्स असतात. त्यांच्यामध्ये आयन्स तयार करण्याची कॅपॅसिटी नसते, आणि म्हणून त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होत नाहीये. तर नॉन इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल आहे युरिया, सुक्रोज एक्सेट्रा. आता सीईटीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो इथं की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन इलेक्ट्रोलाइट किंवा इलेक्ट्रोलाइट कोण आहे, तर त्यावेळेस आपल्याला आयोनिक कंपाऊंड्स आणि नॉन आयोनिक कंपाऊंड्स याच्या आधारे त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देता येऊ शकतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इलेक्ट्रोलाइट्स. व्हॉट इज इलेक्ट्रोलाइट्स? इफ द कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन is higher than that of water. ज्या कंपाऊंडच्या ॲक्वियस सोल्युशनची कंडक्टिव्हिटी किंवा ॲज इज लिक्विड स्टेटमध्ये असेल तर त्याची कंडक्टिव्हिटी ही पाण्यापेक्षा जास्त असेल, वॉटरपेक्षा जास्त असेल, तर अशा सोल्युशन्सला कशा सबस्टन्सला आपण म्हणतो इलेक्ट्रोलाइट्स. इफ द कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन ऑफ सबस्टन्स इज मच हायर दॅन दॅट ऑफ वॉटर, देन सच सोल्युशन्स आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलाइट्स. एक्झाम्पल आहे याच्यामध्ये KCl, पोटॅशियम क्लोराईड,
HCl आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे, बेस आहे, त्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये ॲसिटिक ॲसिड की ज्याचं पार्टली आयोनायझेशन होतं, म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन याची कमी असली तरी पण त्याच्यापासून आपल्याला आयन्स मिळतात. सो दीज कंपाऊंड्स आर ॲक्टिंग ॲज हिअर इलेक्ट्रोलाइट्स. सो दिस अबाउट द कंडक्टन्स ऑफ द इलेक्ट्रिक सोल्युशन. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जो प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज इलेक्ट्रोलाइट अँड विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन इलेक्ट्रोलाइट, अशा पद्धतीने तुम्हाला विचारला जाऊ शकतो. किंवा मेटॅलिक कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिसिटी कशा प्रकारे कंडक्ट केली जाते त्यावेळेस उत्तर आपलं असेल बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि इलेक्ट्रोलिटिक कंडक्टरमध्ये कोणता मोड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी वापरला जातो तर त्यावेळेस आपलं उत्तर असणार आहे बाय मायग्रेशन ऑफ पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स. सो दिस अबाउट द कंडक्टन्स. त्यानंतर आपल्याला काही डेफिनेशन्स कन्सेप्ट बघायचे. त्यामध्ये व्हॉट इज कंडक्टन्स ऑर कंडक्टिव्हिटी. आता आपण पाहिलं की काही मटेरियल्स असतात किंवा काही इलेक्ट्रोलाइट असतात ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात आणि अशा प्रॉपर्टीला आपण म्हणतो कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टी ऑफ दॅट पर्टिक्युलर मटेरियल. सो कंडक्टन्स ऑर कंडक्टिव्हिटी इज द प्रॉपर्टी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी is called as conductance. So when we supply the electric current, this electric current is represented as I. I is directly proportional to V, which is the potential difference between the two electrodes. So I is directly proportional to V and I is equal to V upon R, where R is called as the resistance. So this is the conductance. Conductance means the property of electrode. Conductivity is represented by C or G and it is given as C is equal to 1 upon R or G is equal to 1 upon R. तर कंडक्टिव्हिटीसाठी जे नोटेशन वापरलं जातं तर काही बुक्समध्ये C आहे, काही बुक्समध्ये G आहे. सो इट इज इक्वल टू 1 अपॉन R. इट इज अ रेसिप्रोकल ऑफ द रेजिस्टन्स. त्यामुळे याचं युनिट जे असणार आहे ते पर ओहम असणार आहे, कारण रेजिस्टन्स युनिट असतं ओहम, कंडक्टन्सचं युनिट असणार आहे पर ओहम आणि याचा युनिट ऑफ दिस कंडक्टन्स इज सीमन. कदाचित एक्झाममध्ये येऊ शकतो प्रश्न तुम्हाला याचा युनिट ऑफ कंडक्टन्स इज, तर ते असेल उत्तर याचं सीमन. द नेक्स्ट पॉइंट इज स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑर रेजिस्टिव्हिटी. प्रत्येक मटेरियल काय करतं तर इलेक्ट्रिसिटी त्याच्यातून पास होण्यासाठी अपोज करतं आणि त्याला आपण म्हणतो रेजिस्टन्स. सो व्हॉट इज स्पेसिफिक रेजिस्टन्स. Specific resistance is generally represented as rho is equal to R into A upon L. So what is R? R is the resistance. A is the area of cross section of that material की ज्या मटेरियल मध्ये इलेक्ट्रिसिटी पास होणार आहे त्याच्या क्रॉस सेक्शनचा एरिया इट इज रिप्रेझेंटेड एज A and L is the length of that particular conductor. So specific resistance or resistivity of material is given by formula R into A divided by L. R is the resistance, A is the area of cross section of that material and L is the length. Suppose when you consider the length of that conductor is 1 centimeter and area of cross section is 1 centimeter square, then this A and L becomes equal to 1 and this R, resistance and resistivity, they becomes 1. When resistance of conductor becomes equal to the specific resistivity or resistance, when the area of cross section of material is 1 and length of conductor is 1, then these both are same. So specific resistance or resistivity of material is the resistance of material of unit cross sectional area having unit length, that is called as the specific resistance. So आपण the specific resistance. So specific resistance is the resistance of conductor of 1 centimeter length. Conductor ची length 1 centimeter असली पाहिजे and which is having the cross sectional area 1 centimeter square. So unit of this specific resistance is ohm centimeter. The next point is cell constant. What is the cell constant? Cell constant is the distance between the two electrodes placed in the of that particular cell divided by the area of cross section of that particular electrode, that is called as the cell constant. Unit आहे याचं per centimeter. So in this way we studied the specific resistance. The next point is specific conductivity.
The reciprocal of specific resistance is called as the specific conductivity. Specific conductivity is the conductance of solution material having 1 centimeter length and having 1 centimeter area of cross section. This specific conductivity is denoted by the letter K. It is known as kappa. It is given by K is equal to G into L upon A. G is equal to 1 upon R. G is the conductance. So conductance is equal to reciprocal of the resistance. So we write G is equal to 1 upon R into L upon A. So now this is equal to L upon A is nothing but the cell constant, and it is given by the B. So specific conductivity K is given as 1 upon R into, instead of L upon A we write here B. So we get it is equal to B upon R. So specific conductivity is equal to conductance into cell constant. खूप महत्त्वाचं याच्यावरती प्रश्न येईल परीक्षेला. Specific conductivity is equal to conductance. Conductance is nothing but reciprocal of resistance, and cell constant is given by B. But what is B? B is a L upon A. So in this way specific conductivity is equal to conductance into cell constant. तर अशा पद्धतीनं आपण आत्ताच्या सेशनमध्ये थोड्या बेसिक कन्सेप्ट काय आहेत या संदर्भातल्या त्या पाहिलेल्या आहेत. तर आपण याच्यावरती एक एक्झाम्पल बघूया. आपल्याला प्रश्न दिलेला आहे एमसीक्यू मध्ये. द कंडक्टन्स ऑफ 4 इलेक्ट्रोलाइट्स इन पर ओहम पर सेंटीमीटर आर गिवन बिलो. विच वन ऑफर हायर रेजिस्टन्स. म्हणजे आपल्याला सोल्युशनचा कंडक्टन्स दिलेला आहे. 4 सोल्युशन्स आहेत, त्या 4 सोल्युशनचा कंडक्टन्स दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं की कोणत्या सोल्युशनचा रेजिस्टन्स जास्त आहे. ऑप्शन ए 7 into 10⁻⁵ पर ओहम पर सेंटीमीटर. ऑप्शन बी 9.2 into 10⁻⁹ पर ओहम पर सेंटीमीटर. ऑप्शन सी 6 into 10⁻⁶ पर ओहम पर सेंटीमीटर. अँड ऑप्शन डी 4 into 10⁻⁻10. आपण इकडच्या व्हॅल्यूज पाहण्यापेक्षा ज्या पॉवर दिल्यात त्या बघूया. आपल्याला माहिती की रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कंडक्टन्स. म्हणजे ज्याचा कंडक्टन्स कमी असणार आहे त्याचा रेजिस्टन्स काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे ज्याची पॉवर म्हणजे 10⁻⁻ स्वरूपामध्ये तर पॉवर दिलेत आपल्याला, म्हणजे ज्याची मायनस पॉवर ही जास्त असणार, निगेटिव्ह पॉवर जास्त असणार आहे, तो काय असणार आहे, त्याचा कंडक्टन्स कमी असणार आहे, म्हणजेच त्याचा रेजिस्टन्स काय असणार आहे, जास्त असणार आहे. सो ऑप्शन 4 इज 4 into 10⁻⁻10. So correct answer is the solution which is having the conductance 4 into 10⁻⁻10 is having the higher resistance. तर आपल्याला या फॉर्म्युला सहाय्याने करता येईल की रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कंडक्टन्स. कधी कधी आपल्याला कंडक्टन्स विचारतील आणि रेजिस्टन्स देतील. तर आपली कन्सेप्ट होती कंडक्टन्स इज इक्वल टू 1 upon R, आणि आता आपल्याला प्रश्न विचारला होता कंडक्टन्सवरून रेजिस्टन्स विचारण्याचा. म्हणजे आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत थेरीमधल्या त्या थेरी कन्सेप्टवरती आपल्याला थोडंसं उलटसुलट करून प्रश्न विचारले जातात. यानंतरची पुढची कन्सेप्ट आहे इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. व्हॉट इज इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी? इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट by dissolving 1 gram equivalent of the electrolyte in the given solution. हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये कन्सेप्ट नाही आहे पण नीट जेईसाठी महत्त्वाचे आहे. इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट बाय डिझॉल्विंग 1 gram equivalent ऑफ इलेक्ट्रोलाइट इन द गिवन सोल्युशन. म्हणजे इथं सोल्युशनचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते ग्रॅम इक्विव्हॅलंट डिझॉल्व इन द स्पेसिफिक व्हॉल्यूम, म्हणजेच इथं नॉर्मॅलिटीच्या स्वरूपात आपल्याला घ्यावं लागणार आहे. आणि म्हणून इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी लॅम्बडा इक्विव्हॅलंट और स्मॉल लॅम्बडा इक्विव्हॅलंट और कॅपिटल लॅम्बडा इक्विव्हॅलंट इज इक्वल टू K into 1000 डिवायडेड बाय N. आपल्याकडं मोलर कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये M दिलेला इथे, त्याच्याऐवजी आपल्याला इथं नॉर्मॅलिटी म्हणजे N घ्यावं लागेल. बाकी फॉर्म्युला सेम आहे. याच युनिट असेल पर ओहम पर सेंटीमीटर पर इक्विव्हॅलंट और सीमन सेंटीमीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. तर हा फॉर्म्युला आपल्याला महत्त्वाचा आहे. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू K into 1000 डिवाइडेड बाय नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी इज नथिंग बट ग्रॅम्स इक्विव्हॅलंट ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स डिझॉल्व्ड इन द 1 liter ऑफ सॉल्वंट और वॉटर, दॅट इज कॉल्ड एज द नॉर्मॅलिटी.
ते आपल्याला दिलं असेल एक्झाम्पलमध्ये किंवा आपल्याला ते घ्यावं लागेल, शक्यतो दिलं जातं, त्यामुळे त्याचं काही नाही. किंवा सोल्युशन टॉपिकमध्ये आपण याचा फॉर्म्युला पाहिलेला आहे, एक्झाम्पल्स पण पाहिलेले आहेत, ते आपण पाहू शकतो. त्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघूया इक्विव्हॅलेंट कंडक्टिव्हिटीवरचं. द रेजिस्टन्स ऑफ डेसी नॉर्मल सोल्युशन ऑफ सॉल्ट. इथं डेसी नॉर्मल आहे, याचा अर्थ असा असतो की 1/10 नॉर्मल म्हणजेच 0.1 नॉर्मल सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. डेसी नॉर्मल म्हणजे 0.1 नॉर्मल. द रेजिस्टन्स ऑफ डेसी नॉर्मल सोल्युशन ऑफ सॉल्ट ऑक्युपाइंग ए व्हॉल्यूम बिटवीन 2 प्लॅटिनम इलेक्ट्रोड 1.8 centimeter apart and 5.4 centimeter square in area was found to be 50 ohm. म्हणजे डेसी नॉर्मल सॉल्ट सोल्युशनचं जो रेजिस्टन्स आपल्याला दिला आहे तो किती दिला आहे, आर किती दिला आहे, इथं आपल्याला 50 ओहम दिलेला आहे. कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन. काय फॉर्म्युला आपला इक्विव्हॅलंट कंडक्टन्सचा तो आपण बघूया. ऑप्शन ए दिला आपल्याला 60.66, ऑप्शन बी दिला आपल्याला 64.60, ऑप्शन सी दिला आहे 60.62 आणि ऑप्शन डी दिलेला आहे आपल्याला 65.60. बघूया आपण. इक्विव्हॅलंट कंडक्टन्स or equivalent conductivity is given by 1000 into conductance into cell constant divided by normality. हा फॉर्म्युला एक लक्षात घ्या. इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इज इक्वल टू 1000 इंटू कंडक्टन्स इंटू सेल्फ कॉन्स्टंट डिवाइडेड बाय नॉर्मॅलिटी. याच्यामध्ये जर आपण फॉर्म्युला सबस्टिट्यूट केला तर 1000 आहे तसेच कंडक्टन्स इज इक्वल टू 1/r म्हणून मी आर घेतला, तर आपल्याला दिला रेजिस्टन्स, त्यामुळे आर आपण खाली घेऊया. सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला L/A तो इथे घेतला आपण आणि नॉर्मॅलिटी N इथे घेतला. म्हणजे 1000 ॲज इज K इज इक्वल टू 1/r घेतलेलं आहे आपण. N इज अ नॉर्मॅलिटी आहे तसंच आणि सेल कॉन्स्टंट म्हणजे काय घेतलं आपण L/A. आपल्याला दिली व्हॅल्यू 1000 ॲज इज L. एक्झाम्पलमध्ये दिले आपल्याला द डिस्टन्स बिटवीन द 2 प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स 1.8 सेंटीमीटर आणि A ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 5.4 तो आपण इथे घेतला. So 1000 into 1.8 divided by 50 into 0.1 multiplied by 5.1 त्याचं उत्तर येतं 66.66. भाग घालवून सोपं आहे तुम्हाला इथे, थोडंसं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन शॉर्टमध्ये करा आणि समज आपल्याला 66.66. सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. अशा पद्धतीनं इक्विव्हॅलंट कंडक्टन्सवरती किंवा इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटीवरती आपल्याला जर प्रॉब्लेम आला तर या पद्धतीनं आपण सोडवू शकतो. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट जो पाहणार आहोत तो म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी. आपल्या टेक्स्टबुकमधला पॉईंट आहे. इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन कंटेनिंग 1 ग्रॅम मोल ऑफ अन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे 1 ग्रॅम मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट विन डिझॉल्ड इन द 1 लिटर सोल्युशन आणि त्याची कंडक्टिव्हिटी जर आपण चेक केली तर त्या कंडक्टिव्हिटीला म्हणतो आपण मोलार कंडक्टिव्हिटी. फॉर्म्युला सिंपल आहे, लॅम्बडा इज इक्वल टू K/C. इथं आपल्याला जर ग्रॅममध्ये जर दिला असेल आणि व्हॉल्यूम सेंटीमीटरमध्ये दिला असेल तर हा फॉर्म्युला आपण मॉडिफाईड करतो 1000 K/C दॅट इज इक्वल टू KV. यापैकी कोणताही फॉर्म्युला सुटेबल तुम्हाला त्या एक्झाम्पलमध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून वापरता येईल. मोलर कंडक्टिव्हिटी ॲज युनिट पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. अगेन इथं महत्त्वाचा पॉईंट आहे की मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ अन इलेक्ट्रोलाइट इन्क्रीजेस विथ डायल्युशन. याच्यावरती 1-2 प्रश्न आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन इन्क्रीजेस विथ द डायल्युशन, कारण नंबर ऑफ आयन्स इन्क्रीज होत जातात आणि कंडक्टिव्हिटी वाढत जाते. देन व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. इथं कंडक्टिव्हिटी आपण पाहतोय. सो कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस विथ डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे व्हॉल्यूम वाढवत गेलो तर आपण कंडक्टिव्हिटी डिक्रीज होत जाते ड्यू टू डिक्रीज इन नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम. त्यानंतर आपण पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत की ज्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत, दॅट इज अ कोल्डेज लॉ. मोलर कंडक्टिव्हिटी सोल्युशनची आणि त्या सोल्युशनमध्ये असणारे आयन्स यांच्यावरती मोलर कंडक्टिव्हिटी कशी डिपेंड असते याच्याबद्दल हे रिलेशन आपल्याला देतो. मोलर कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन फॉर एनी इलेक्ट्रोलाइट इज द सम ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी ड्यू टू इट्स कॅटायन्स ऑर ऑफ इट्स कॅटायन्स अँड इट्स अनायन्स. म्हणजे कोणत्याही सोल्युशनमध्ये इलेक्ट्रोलाइटमध्ये आपण पाहतो की कॅटायन्स आणि अनायन्स म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स असतात आणि हे चार्ज स्पेसिस असल्यामुळं
त्यांची पण स्वतःची काहीतरी स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी असणार आहे आणि त्यांच्या कंडक्टिव्हिटीची ॲडिशन म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्सच्या कंडक्टिव्हिटीची ॲडिशन हीच त्या सोल्युशनची काय असते मोलार कंडक्टिव्हिटी असते. कधी ॲट इनफायनाईट डायल्युशन, जेव्हा त्या सोल्युशनचं डायल्युशन केलं जातं तेव्हा त्याची मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इनफायनाईट डायल्युशन इज इक्वल टू द लॅम्बडा झिरो प्लस लॅम्बडा झिरो मायनस, दॅट इज मोलार कंडक्टिव्हिटी ड्यू टू कॅटायन्स and molar conductivity due to anions. So this formula is equal to lambda 0 is equal to lambda 0 plus lambda 0 minus हा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. यानंतर आपण काही बेसिक कन्सेप्ट बघूया कोलरॅच लॉ वरून. कंडक्टिव्हिटी अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. Degree of dissociation of weak electrolyte is given by notation alpha. Alpha is equal to lambda upon lambda 0. What is lambda? Lambda is the molar conductivity at specific concentration. दिलेल्या concentration ला असणारी molar conductivity हे आपण lambda म्हणून घेतो. Divided by lambda 0 is nothing but the molar conductivity at infinite dilution, or we say at zero concentration. That is the degree of dissociation. या कोलरॅच लॉच्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला असंही सांगता येईल की डिसोसिएशन कॉन्स्टंट काय आहे त्या सोल्युशनचा तो आपण काढू शकतो. डिसोसिएशन कॉन्स्टंट के इज गिवन बाय अल्फा स्क्वेअर सी डिवाइड बाय 1 मायनस अल्फा. अल्फा काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. सी इज द कॉन्सन्ट्रेशन आणि इट इज गिवन बाय के इज इक्वल टू लॅम्बडा स्क्वेअर सी डिवाइडेड बाय लॅम्बडा झिरो इंटू ब्रॅकेट लॅम्बडा झिरो मायनस लॅम्बडा. लॅम्बडा झिरो इज द molar conductivity at infinite dilution or zero concentration, and lambda is the molar conductivity at given concentration. C is the concentration आणि K is the dissociation constant. याच्यावरतीही परीक्षेला प्रश्न विचारले जातात. ते सगळे प्रश्न कोलरॅच लॉ वरती मोलार कंडक्टिव्हिटी वरचे आपण आता पाहूया. पहिला MCQ आहे, द मोलर कंडक्टिव्हिटी इज मॅक्झिमम फॉर द सोल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. 4 सोल्युशनची आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलेली आहेत आणि त्याच्यापैकी कोणत्या कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या सोल्युशनची मोलर कंडक्टिव्हिटी मॅक्झिमम आहे ते आपल्याला शोधायचं. पहिलं सोल्युशन आहे 0.001 मोलर, दुसरं आहे 0.002 मोलर, तिसरं आहे 0.005 मोलर आणि चौथं आहे 0.1 मोलर. आता आपण पाहिलं की मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ डायल्युशन. आता आपण पाहिलं आणि त्यामुळं ज्याचं डायल्युशन जास्त असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे. म्हणजे दिलेल्या ऑप्शन्समध्ये कमी कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे ते ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे आणि इट इज ऑब्वियसली 0.001 मोलर. सो आवर आन्सर इज 0.001 मोलर, कारण याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे म्हणजे डायल्युशन जास्त आहे आणि डायल्युशन वाढलं की मोलर कंडक्टिव्हिटी वाढते आणि म्हणून हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी. लॅम्बडा इज इक्वल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन सी. के इज द कॉन्स्टंट हिअर. म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. जेवढी कंडक्टिव्हिटी कमी असेल तेवढी जेवढं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तेवढी मोलार कंडक्टिव्हिटी जास्त असणार आहे. मग या 4 ऑप्शन्समध्ये 0.001 मोलर ही कमी कॉन्सन्ट्रेशनची टर्म आहे आणि इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कंडक्टिव्हिटी, कमी कॉन्सन्ट्रेशन, मॅक्झिमम कंडक्टिव्हिटी. सो आवर आन्सर इज 0.001 मोलर. दुसरा प्रश्न आपल्याकडे, कंडक्टन्स ऑफ 0.1 मोलर नायट्रिक ऍसिड इज 6.3 इंटू 10⁻² पर ओहम पर सेंटीमीटर. इथं आपल्याला 0.1 मोलर कॉन्सन्ट्रेशनचं नायट्रिक ऍसिड दिलेलं आहे आणि त्याचा कंडक्टन्स दिलेला आहे. द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन इज, कंडक्टन्स दिलेला आहे आणि मोलार कंडक्टन्स विचारलेला आहे. ऑप्शन दिले आहेत, पहिला आहे 100, दुसरा आहे 315, 630 आणि चौथा आहे 6300, 6300. आपल्याकडे फॉर्म्युला आहे मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 के डिवाइडेड बाय सी. पहिले सबस्टिट्यूट करा 1000. इथं आपल्याला कंडक्टन्स दिलेला आहे, दॅट इज 6.3 इंटू 10⁻² डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन पण दिलेलं आपल्याला 0.1 मोलर, ते खाली घेतलं आपण. इथं 1000 इंटू 6.3 डिवाइड बाय हे -2 जर आपण खाली घेतले +2 होतील. 0.1 ला +2 न 10⁻² न मल्टिप्लाय केलं तर 10 मिळतील आपल्याला आणि उत्तर सोपं आहे आपल्याला. 6.3 इंटू 1000 भागिले 10 म्हणजे 630 उत्तर आपल्याला इथे मिळेल. सो आन्सर इज अवर 6300.
0 पर ओहम पर सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. तर फॉर्म्युला लक्षात असेल तर आपल्याला एक्झाम्पल नक्की सुटू शकतं. पुढचं एक्झाम्पल आहे ते प्रामुख्यानं कोलरॅच लॉवरचं आहे. द मोलार कंडक्टन्स ऑफ सोडियम क्लोराइड, हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड सोडियम ऍसिटेट ॲट इनफायनाईट डायल्युशन आर 1 to 6.45, 4 to 6.16, 91 per ohm centimeter square per mole respectively. The molar conductance of acetic acid at infinite dilution is dash dash per ohm centimeter square per mole. Option A 201.28, option B 390.71, ऑप्शन सी 698.28, ऑप्शन डी 540.48. तर या एक्झाम्पलची एक खासियत असते की कोलरॅच लॉवरचं एक्झाम्पल खूप सोपं असतं. फक्त ते आपल्याला जज करता आला पाहिजे की त्याच्यावरती एक्झाम्पल आहे. 3 कोणते तरी आपल्याला सबस्टन्सेस दिले जातात आणि चौथ्याचं कॉन्सन्ट्रेशन विचारलं जातं. सोपं आहे हे. फक्त आपल्याला इक्वेशन मांडता आलं पाहिजे. आता आपल्याला ॲसिटिक ॲसिड ह्या दिलेल्या कंपाऊंड्सपासून कसं तयार होऊ शकतं किंवा त्याची रिॲक्शन यांच्याबरोबर की कोणाबरोबर झाली की उरलेले 2 प्रोडक्ट्स मिळू शकतात हे मांडता आलं पाहिजे. हे मांडता आलं की मग एक्झाम्पल सोपं आहे. तर ॲसिटिक ॲसिडची सोडियम क्लोराईड बरोबर रिॲक्शन जेव्हा होते तेव्हा हायड्रोजन हा सोडियमने रिप्लेस होतो आणि सोडियम ॲसिटेट मिळतो आपल्याला आणि HCl मिळतं. एकदा इक्वेशन मांडलं आपण की मग सोपं आहे. फक्त मला इथं ॲसिटिक ॲसिड पाहिजे तर हे NaCl पलीकडे जाईल, ते नको आहे म्हणून मी निगेटिव्ह लिहिलं. प्रोडक्ट साईडला फक्त रिॲक्टंट साईडला मला फक्त ॲसिटिक ॲसिड पाहिजे. जसं की मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये आपण इकडचे डाव्या बाजूच्या गोष्टी उजव्या साईडला गेले की साईन चेंज होत, तसं आपण इकडे NaCl प्लस होता तो इकडे गेलं की मायनस लिहिला. आता मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ॲसिटिक ॲसिड इज इक्वल टू मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोडियम ॲसिटेट प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड मायनस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोडियम क्लोराईड. हे आपण थेरीमध्ये शिकलेलं आहे. सॉल्ट एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा आहे. फक्त इथं सॉल्ट बदललेत आणि व्हॅल्यू बदललेत, बाकी काही नाही आहे. सोडियम ॲसिटेटच्या मोलार कंडक्टन्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण. 91 दिलेले आहे. HClची दिली 426.16 आणि सोडियम क्लोराईड दिली आपल्याला 126.45. या दोघांची पहिल्यांदा बेरीज करा, नंतर याची आलेल्या बेरीजतून हे वजा करा, तुम्हाला आन्सर मिळेल 390.71. तर कोलरॅच लॉवरती सुद्धा एक्झाम्पल परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. ते सोडवण्याची पद्धत अशी असणार आहे. तुमच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या बुक्समधून किमान 2 ते 3 एक्झाम्पल्स या टाईपची तुम्ही सोडवा, म्हणजे ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाईल. पुढचे एक्झाम्पल आहे मोलार कंडक्टन्स ऑफ 0.001 मोलर ॲसिटिक ॲसिड इज 50 per ohm centimeter square per mole. The maximum value of molar conductance is 250 per ohm centimeter square per mole. What is degree of ionization? आता डिग्री ऑफ आयोनायझेशन देताना आपल्या इथं पर्सेंटेज डिग्री ऑफ आयोनायझेशन दिलेले आहे. आपलं उत्तर जे येणार ते डिग्री ऑफ आयोनायझेशनमध्ये येणार आहे, तर त्याला आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा आयोनायझेशन अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0 मोलार कंडक्टिव्हिटी ॲट स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इनफायनाईट डायल्युशन दॅट इज इक्वल टू 50 अपॉन 250. इथे आपल्याला 0.001 मोलर कॉन्सन्ट्रेशनला 50 पर ओहम पर सेंटीमीटर पर मोल एवढी कंडक्टिव्हिटी आहे असं दिलेलं आहे, म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू दिलेली आहे. इथं कॉन्सन्ट्रेशनचा एक्झाम्पलमध्ये सोडताना काही संबंध येत नाही आहे. 50 अपॉन 250 0 गेले 5 अपॉन 25 1 अपॉन 5 दॅट इज 0.2. आता 0.2 आल्यानंतर आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणून पर्सेंटेज डिग्री ऑफ आयोनायझेशन इज इक्वल टू 0.2 मल्टिप्लाइड बाय 100 दॅट इज इक्वल टू 20%. सो अवर आन्सर इज सी दॅट इज 20%. पुढचे एक्झाम्पल आहे द इलेक्ट्रोड्स ऑफ ए कंडक्टिव्हिटी सेल आर 3 centimeter apart and have cross sectional area 4 centimeter square. The cell constant of the cell is. खूप सोपे एक्झाम्पल आहे. एका सेलचे इलेक्ट्रोड जे आहेत त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते 3 सेंटीमीटर, म्हणजे एल ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, आणि त्या सेलच्या ज्या इलेक्ट्रोडच्या क्रॉस सेक्शनचा एरिया आहे तो 4 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे, आणि त्याच्यावरून आपल्याला सेल कॉन्स्टंट म्हणजे बी ची व्हॅल्यू विचारलेली आहे. असते पर सेंटीमीटर. आता बी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला एल अपॉन ए डिस्टन्स बिटवीन द 2 इलेक्ट्रोड्स डिवाइड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन.
सो बी इज इक्वल टू एल अपॉन ए, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 3/4. उत्तर देताना पण आपल्याला त्याच स्वरूपात दिलेले आहेत. आन्सर इज 3/4. सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू 3/4.